किसान उत्सव 2025 मराठी पत्रकार दिनानिमित्त निर्भीड पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न। श्री साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सौहार्द सहकारी संघ नियमित सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान उत्सव 2025 निमित्त मराठी पत्रकार दिनाचा औचित्य साधून निर्भीड पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम सदलगा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून व परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले। यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ गजाभाऊ पाटील, माधवराव मधाळे, सौ मंजुळाताई मधाळे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, PKPS संचालक बंडा तपकिरे, डॉक्टर सिद्धेश्वर भागाई, माजी नगरसेवक राजू अमृत समन्नवर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात सूरज मधाळे यांनी पत्रकारांचा समाजातील महत्त्वाचा रोल अधोरेखित करत पत्रकार म्हणजे समाजाच्या सुखदुःखाचा सखा असं सांगितलंय। त्यांनी परिसरातील पत्रकारांचा सन्मान सतत करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमात संस्थापक माधवराव महादेवराव मधाळे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। त्यांच्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी पत्रकारांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं। सन्मान सोहळ्यात परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 पत्रकारांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला। सन्मानित पत्रकारांमध्ये अण्णासाहेब कदम, मकरंद द्रविड, तात्यासाहेब कदम, गजानन पाटील, अरुण संकपाळ, अजित कांबळे, अशोक दुर्गमर्गे, सखाराम जाधव, संजय अवघडे, मुन्नाभाई नदाब, अजित सुतार यांचा समावेश होता। नैसर्गिक शेती या विषयावर चंद्रकांत शिंदे आणि भोज यांच्या व्याख्यानानं उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचं नियोजन अण्णासाहेब कदम यांनी केलं तर सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं। कार्यक्रमासाठी शेकडो कार्यकर्ते, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर हॉटेल अमृत गार्डन येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता सचिव श्रुती कमते यांनी आभार प्रदर्शनानं झाली। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।